परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला कठोर सूचना दिल्या आहेत। भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर काही पर्यावरणपूरक निर्बंध घालून घेणे गरजेचे असल्याने प्रत्येक वाहनाला दिलं जाणारं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र PUC हे वैध असणं गरजेचं आहे। अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे। यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो PUC नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत। परिवहन आयुक्त कार्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव परिवहन राजेंद्र होडकर उपस्थित होते। सरनाईक म्हणाले, राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर CCTV कॅमेऱ्याच्या आधारे वाहनाचा क्रमांक स्कॅन केला जाईल। यामुळे संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल। हे प्रमाणपत्र वैध नसल्यास इंधन दिले जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले, राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर CCTV कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला स्कॅन करून जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल। जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसले तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही आणि त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही। या प्रदूषण नियंत्रित प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी UID असणार आहे। त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते। भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि वाहन दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजमध्ये प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, ज्यामुळे रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल। परिणामी प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल। पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने मोठी धडक मोहीम राबवली, अशा सूचनाही सरनाईक यांनी यावेळी दिल्या। दरम्यान बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे, परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत घेतला। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, मुंबई।